रणच्या खाली हे बघा, मदत घेऊन त्या ठिकाणी चाललेला आज मदत घेऊन इंडिया आघाडीचे सर्वजण त्या गजापूर या ठिकाणी चाललेला आहात. काय सांगाल, किती गरजेची ही मदत आता आपल्याला? गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जातोय तिथं, आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे, तो काही प्रश्न नाही आहे. कारण मी कालच सांगितलं आहे की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे, आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातोय. या घटनेकडे आपण कसं पाहता? कारण आपण पाहतो शाहूंची नगरी आहे. शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणं म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे, यात काही प्रश्न नाही आहे, आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार. प्रशासनाचं फेल्युअर आहे, कारण प्रशासनाचं फेल्युअर आहे काय? कारण प्रशासन फेल्युअर आहे हे मी कालच सांगितलंय. कारण ही ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा का काल, तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हणण्यापेक्षा शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती. शासनाला हे घडू द्यायचं होतं असं वाटतं का आपल्याला? शासनाला सरकारी मदतीची पण लोकांना अपेक्षा आहे. सरकारला आता नेमकं या सरकारची सुद्धा अपेक्षा आहे, ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये, आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे. महाराज, आता याचे पडसाद राज्यात उमटायला सुरू झाले. 19 तारखेला मुस्लिम संघटनांनी आंदोलन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत इम्तियाज जलील यांनी. त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देणार. त्यांनी आता तिकडं काय झालं काय त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार आहे. या गोष्टीवरती पडदा टाकावा आणि कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का? आता ते अतिक्रमण तर आता उशिरा काशानं त्यांनी काढलं आहे, आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही, तर हे चांगलंच आहे. महाराज आज हम दौरा करने जा रहे हैं विशालगढ़ किले का, अतिक्रमण